नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव BMS मराठी। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जो आजचा संस्कृत पेपर 2 चा पेपर झाला त्याबद्दल थोडं डिस्कशन करणार आहे आणि त्यानंतर मग कोणता पदार्थ पेपर 1 चे त्याचे थोडं काय म्हणजे आपल्या एक दिवसामध्ये काय प्लॅन असणार आहे याबद्दलचं आपण जाणून घेणार आहे। जेणेकरून जसं तुम्हाला आजचा संस्कृतचा पेपर सोपा गेलाय तशाच प्रकारे उद्याचा परवाचा जो पेपर असेल आपला पदार्थ पेपर 1 त्याचा छान अभ्यास करून तुम्हाला पेपर सोपा जाव यासाठी थोडं मार्गदर्शन असेल। तर चला व्हिडिओ सुरुवात करूया। तर त्या अगोदर आता सुरुवातीला काय बोलायचं आपल्याला, आता आपला झाला आज संस्कृत पेपर 2 चा पेपर झालेला आहे। आता खूप छान असा हा पेपर विद्यार्थ्यांना गेलाय। मला खूप सारे मेसेज आले विद्यार्थ्यांचे की सर एकदम छान प्रकारे पेपर गेलाय, सोपा पेपर होता, MCQ पण खूप सोपे होते। आपण जे एक्सपेक्टेड MCQ चा व्हिडिओ बनवला होता म्हणजे त्यामधलेच व्हिडिओ जवळपास बरेच क्वेश्चन MCQ जसे तसे आपल्या पेपरमध्ये पाहायला मिळाले होते। जसे तसे पेपर MCQ म्हणजे जसे तसे MCQ पेपरमध्ये दिसलेले आहेत। आणि त्यानंतर जे मग काय अन्वय वगैरे झाले एकदम सोपे अन्वय आले। त्यानंतर टिप्पणी होते एकदम सोप्या अशा टिप्पणी पडलेल्या पेपरमध्ये। आणखी एक भीती होती थोडी मनामध्ये की जो पहिला LQ असेल त्यामध्ये आपल्याला कथाचा सारांश वगैरे विचारतात काय, पण नाही विचारला। बरं झालं ते त्यामध्ये तुम्हाला एक पॅसेज वगैरे विचारला गेला, त्या पॅसेजनुसार मग क्वेश्चन वगैरे विचारण्यात आले। एकदम छान प्रकारचा पेपर होता, एकदम सोपा पेपर होता। यामध्ये तुम्हाला इझिली 50च्या पुढे आणि 60 अवतीभोवती छान प्रकारे चांगल्या प्रकारे मार्क मिळू शकते। ज्या विद्यार्थ्यांना मागील संस्कृत पेपर 1 मध्ये 40-45 अवतीभोवती जरी मार्क होते त्यांना या पेपर बॅलन्स होऊन 100 मार्क क्रॉस होऊन चांगल्या प्रकारे मार्क मिळून पासिंग होणार आहे त्या विद्यार्थ्यांनी पेपर छान लिहिला अशा विद्यार्थ्यांना। तर अशा प्रकारे होते। आणि ज्या विद्यार्थ्यांनी असे म्हणजे MCQ खूप सोपे MCQ होते, MCQ पाहिलेत मी, आता त्याचे उत्तर पण ग्रुपवरती अपलोड झालेले आहेत। ज्याने कोणाला चेक करायचं असले त्यांनी चेक करून घ्या एकदा किती कोणाचे MCQ बरोबर आले काय नाही। तर हा झाला संस्कृत पेपर 2 बद्दल आपलं डिस्कशन। खूप छान प्रकारे असा पेपर होता आजचा संस्कृत पेपर 2, एकदम सोपा पेपर होता आणि एकदम छान प्रकारे पेपर आलाय। आता उद्याचा परवाचा जो म्हणजे पेपर असणार आपला पदार्थ पेपर 1, आता यासाठी काय असणार आहे तर यासाठी आजचे तुम्हाला आता किती सुमारे त्याचे 3-3:30चा हा वेळ झालेला आहे अवतीभोवती। तर आता तुम्हाला काय करायचं आहे, आता तुमचा पेपर तर 6 वाजेपर्यंत छान प्रकारे रेस्ट वगैरे घ्यायचं आहे तुम्हाला। त्यानंतर तुम्हाला काय 6 वाजायच्या नंतर त्यानंतर तुम्हाला ही रात्र असणार आहे आणि त्यानंतरचा उद्याचा पूर्ण दिवस परवा दिवशी तुमचा पेपर असणार आहे पदार्थ पेपर 1 चा। असं जवळपास 1.5 दिवसाचा आपल्याला वेळ असणार आहे, म्हणजे ही रात्र समजायची आणि उद्याचा पूर्ण दिवस असणार आहे आपल्याला पदार्थ पेपर 1 चा। आता एक छान गोष्ट अशी आहे की आपल्या यूट्यूब चॅनलवरती पदार्थ पेपर 1 चा जवळपास सगळाच म्हणजे सिलेबस अपलोड केलेला आहे। त्यामध्ये दर्शन फक्त आपण 2 दर्शनच आहेत आपल्याकडे टाकलेले, आणखी सुद्धा आपला दर्शन व्हिडिओ येऊन जाईल तुम्हाला की जास्तीत जास्त दर्शन टाकण्याचा प्रयत्न करतोय आपण। मग त्यामध्ये मेन मुख्य 2 दर्शन जे टाकलेलं आपण व्हिडिओमध्ये टाकलेले आहेत आपण, त्यामध्ये जवळपास तुमचा सगळा पेपर म्हणजे सिलेबस कव्हर होऊन जाईल। द्रव्य टाकलेत, कर्म टाकले, गुण टाकले, त्यानंतर समूह विशेष, त्यानंतर काय म्हणते सामान्य विशेष, समूह अभाव टाकले, त्यानंतर काय आयुर्वेद निरूपण टाकले, पदार्थ निरूपण टाकले, त्यानंतर सांख्य दर्शन टाकले, योग दर्शन आपल्या युट्यूब चॅनलवरती ऑलरेडी अपलोडेड आहे। सत्कार्यवाद आहे, त्यानंतर असत्कार्यवाद वगैरे असे छान प्रकारे आपण पूर्ण जवळपास सिलेबस टाकलेला आपल्या कशामध्ये युट्यूब चॅनलवरती आहे। प्लेलिस्ट बघू शकता तुम्ही। त्यामध्ये तुम्हाला ज्या विद्यार्थ्यांचा आणखी सुद्धा अभ्यास नसेल किंवा रिव्हिजन म्हणून तुम्ही हे व्हिडिओ वापरू शकता, तुम्हाला अभ्यासाला छान म्हणून प्रकारे येऊ शकतात हे व्हिडिओ वगैरे। आता हे अशा प्रकारे होतं ओव्हरऑल। आपण आता हे बोलून गेलो की पेपर बद्दल काय होतं काय नाही। आता कशा प्रकारे अभ्यास करायचा ते बी एकदा सांगतो मी। आजचा जो रात्र असणार तुम्हाला, आता त्यामध्ये तुम्हाला कसं आता पेपरचं अगोदर हे करून घ्या, त्यानुसार मग स्ट्रॅटेजी सांगतो कशा प्रकारे म्हणजे प्लॅन असताना आपल्याला अभ्यास करायचा। तर आजचा कसा आपला पेपर असणार 100 मार्क्ससाठी पेपर 1, त्यामध्ये तुम्हाला कसं असणार आहे द्रव्य गुण कर्म ह्याचं वेटेज 48 मार्क्ससाठी असणार आहे। त्यानंतर सामान्य विषय समूह अभाव या किती 4 टॉपिकवरती तुम्हाला जवळपास 27 मार्क्सचं वेटेज असणार पेपरमध्ये। त्यानंतर आयुर्वेद निरूपण आणि दर्शन निरूपण यावरती तुम्हाला 25 मार्क्सचं वेटेज असणार आहे पेपरमध्ये। अशा प्रकारे टोटल ओव्हरऑल 100 मार्क्सचं वेटेज होतं पेपर प्रमाणे। आता यामध्ये तुम्हाला काय करायचं, आजच्या रात्री द्रव्य गुण कर्म ही जी 3 मेन टॉपिक द्रव्य गुण कर्म, द्रव्यामध्ये तुम्हाला पंचमहाभूत मिळतील, त्यानंतर काळ दिशा आत्मा मन अशा प्रकारे हे मिळून जातील। हे जेवढे द्रव्य आहेत आपले हे 9 द्रव्य तुम्हाला छान प्रकारे अभ्यास करायचा आहे। त्यानंतर गुणवरती जाणं आहे, त्यामध्ये गुरुवादी गुण, त्यानंतर परादी गुण, त्यानंतर तुम्हाला गेलं सार्थ गुण वगैरे छान प्रकारे अभ्यास करून ठेवायचा। यावर तुम्हाला SQ LQ पाहायला मिळू शकतो। त्याचप्रमाणे कर्म, आता कर्मच कसं आहे, कर्मावर पण छान प्रकारे कर्माचे प्रकार वगैरे खूप सारे दिले, त्यामुळे छान प्रकारे तुम्हाला कर्म करून ठेवायचं। कर्मावरती तुम्हाला SQ पाहायला मिळू शकतो आणि LQ सुद्धा पाहायला मिळू शकतो। आता जो आपला पहिला LQ असणार आहे द्रव्यावरती फिक्स असणार आहे, दुसरा जो LQ असणार आहे गुण आणि कर्मावरती असणार आहे, म्हणजे गुण किंवा कर्मावरती आपला दुसरा LQ पाहायला मिळू शकतो। आणि तिसरा LQ असेल ते आपले सामान्य किंवा विशेष यावरती असू शकतो। जसं मागच्या वर्षी कोणता सामान्य विशेष सिद्धांत लिहा म्हणून असा आला होता, तर यावर्षी पण असाच
क्वेश्चन पाहायला मिळू शकतो आणि तोच क्वेश्चन डबल रिपीट होण्याचे सुद्धा चान्सेस असू शकतात अशा प्रकारे. त्यानंतर पुढे जर पाहायला गेलं तर मग काय समूह अभाव वगैरे यावरती एसक्यूचे टॉपिक एलक्यू तर नाही याच्यावरती. त्यानंतर पुढे जर पाहायला गेलं जो चौथा एलक्यू असणार आपल्याला तर त्यावरती कसं असणार आपल्याला आयुर्वेद निरूपण आणि काय दर्शन निरूपण अशा प्रकारे असणार आहे. आता हे कसं असणार आपलं जो चौथा म्हणजे चौथा प्रमाण कसं हा पहिला एलक्यू हा सुरुवातीचा एलक्यू इथूनच आहे पण 4 नंबरचा एलक्यू धरा जर सिक्वेन्स वगैरे आपण आता ही खालीवर थोडी सिक्वेन्स झाली याप्रमाणे आता जो चौथा एलक्यू असणार आहे म्हणजे हा तर चार एलक्यू मध्ये मग हा एक एलक्यू असणार यावरती तुम्हाला आयुर्वेद निरूपणवरती किंवा दर्शन निरूपणवरती क्वेश्चन पाहायला मिळू शकतो. मोस्ट ऑफ द चान्सेस दर्शन निरूपण वरतीच एलक्यू असत पण मे बी जर आयुर्वेद निरूपणवरती पडला तर मौलिक सिद्धांत वगैरे असा एलक्यू पाहायला मिळू शकतो. त्यानंतर आणखी बी दुसरे एसक्यूज टॉपिक भरपूर आहेत आयुर्वेद निरूपणमध्ये तसेच पदार्थ निरूपणमध्ये पण आणि दर्शन निरूपणवरती की काय एसक्यू येऊन एलक्यू सुद्धा चान्सेस असू शकतात अशा प्रकारे. तर ओव्हरऑल तुम्हाला आज रात्री तुम्हाला द्रव्य गुणकर्म हे टॉपिक करून ठेवायचे. त्यानंतर पुढे जर पाहायला गेलं तर उद्या दिवस जो असेल त्यामध्ये तुम्हाला काय करायचंय सामान्य विषय समूह अभाव सकाळीच तुम्हाला कंप्लीट करून टाकायचं. दिवसात 3 स्लॉट करा. सकाळी तुम्हाला काय करा मॉर्निंगच्या पिरियडमध्ये 10-11 वाजेपर्यंत सामान्य विषय समूह अभाव एवढा वेळ लागत नाही जवळपास 2 तासामध्ये तुमचे 4 चॅप्टर ज्यांनी सुद्धा अभ्यास केला नाही त्यांचे सुद्धा कव्हर होऊन जाते आणि ज्यांचा छान अभ्यास त्यांचा तासभरामध्ये 4 टॉपिक रिव्हिजन होऊन जाईल. अशा प्रकारे सोपे चॅप्टर एवढे काही विशेष नाही यामध्ये आणि याची तुम्हाला ज्या विद्यार्थ्याचा अभ्यास नसेल तर आपल्या प्लेलिस्टमध्ये जाऊन चॅनलमध्ये पाहू शकता. हे छान प्रकारे चॅप्टर सांगण्यात आले एवढे तुम्ही बघू शकता. नंतर पुढे पाहायला गेलं तर आयुर्वेद निरूपण आणि दर्शन निरूपण म्हणजे आयुर्वेद निरूपण पदार्थ निरूपण आणि दर्शन निरूपण अशा प्रकारे असणार आहे. यामध्ये तुम्हाला छान प्रकारे ऑलरेडी अपलोडेड जेवढा कंटेंट अवेलेबल आहे आपल्या चॅनलवरती तेवढा तुम्ही बघून घ्या. जो काही उद्या आणखी वेळ मिळाला तर आणखी अपलोड करण्याचा प्रयत्न करेन मी पण जेवढं मिळतं तेवढं करून ठेवा छान प्रकारे कारण की जे मस्त आहे पेपरमध्ये यायला लागेल तेवढं आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोडेड आहे. अशा प्रकारे पूर्ण होता आणि त्यानंतर उरलेला जो वेळ असेल त्यामध्ये तुम्ही रात्री पुन्हा मग काय करायचं रिव्हिजन वगैरे करायला बसायचं. तुमचं जो दिवसभरात तुम्ही सगळं वगैरे वाचले त्या प्रकारे तुम्हाला सगळं अभ्यास करायला बसायचे. आणखी एक सांगायचं म्हणलं तर एक्सपेक्टेड व्हिडिओ MCQचा आणखी एक उद्या तुम्हाला भेटून जाईल की कोणत्या प्रकारे MCQ वगैरे विचारू शकतात अशा प्रकारे. आणि ह्याचा ज्या विद्यार्थ्याला आणखी काय वाटेल सर क्वेश्चन कशा प्रकारे येतील तर ह्याचा सुद्धा व्हिडिओ ऑलरेडी अपलोडेड आहे की एक्सपेक्टेड क्वेश्चन कशा प्रकारे असू शकतात आपल्या पदार्थ पेपरवरचे कशा प्रकारे प्रश्न विचारू शकतात आपल्या पेपरमध्ये तर तो सुद्धा व्हिडिओ अपलोडेड तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स किंवा कॉमेंट सेक्शनमध्ये मी नक्की टाकून देईन आणि त्याची लिंक आपल्या टेलिग्राम चॅनल किंवा व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा टाकून देईन. आणि जे विद्यार्थी आणखी सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनल किंवा व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन नसतील त्यांनी आणखी जॉईन व्हा कारण की जास्त तर नोटिफिकेशन वगैरे आपण तिथंच टाकतो आपल्या ग्रुपवरती आणि नंतरचे मग आपल्या चॅनलवरती येऊन जातात अशा प्रकारे. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा. कोणाला काही अडचण असेल तर नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये विचारा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद.